पित्याची आराधना, परम पित्याची आराधना, परम पित्याची आराधना, परम पित्याची आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुझी 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 आराधना, प्रभु यीशु की आराधना, प्रभु यीशु की आराधना, प्रभु यीशु की आराधना, प्रभु यीशु की आराधना, आराधना प्रभु 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 आराधना, आराधना तुझी 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 आराधना, पवित्र आत्म्याची आराधना, पवित्र आत्म्याची आराधना, पवित्र आत्म्याची आराधना, पवित्र आत्म्याची आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुझी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुझी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुझी आराधना, आराधना आराधना तुझी आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना, पवित्र त्रैक्याची आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुझी 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 आराधना,
आराधना प्रभु यीशु जी आराधना प्रभु यीशु जी आराधना प्रभु यीशु जी आराधना प्रभु यीशु जी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना जीवन दात्याची आराधना जीवन दात्याची आराधना जीवन दात्याची आराधना जीवन दात्याची आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना उदित प्रभुची आराधना उदित प्रभुची आराधना उदित प्रभुची आराधना उदित प्रभुची आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना जीवित प्रभुची आराधना जीवित प्रभुची आराधना जीवित प्रभुची आराधना जीवित प्रभुची आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु 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 आराधना आराधना तुझी आराधना पावन प्रभुची आराधना पावन प्रभुची आराधना पावन प्रभुची आराधना पावन प्रभुची आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना प्रभु आराधना आराधना तुझी आराधना आराधना प्रभु आराधना
स्वर्गीय प्रभुची आराधना, स्वर्गीय प्रभुची आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तुम्ही आराधना, आराधना प्रभु आराधना, तुम्ही आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना 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 तुम्ही आराधना, हालेलुया प्रभु हालेलुया, 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 हालेलुया प्रभु हालेलुया। सौदा मौजूद करेगा, सौदा आराधना करेगा, सौदा आराधना और आराधना करेगा। प्रभु आपका मुझे उपस्थित है, या कोई कपड़ों का सदा मुझे उपस्थित है। अरे आज आमिर ने आराधना करेगा, या नबी नवाज़ आज पहले को दिखे हमारा प्रभु ने आराधना करने सारी संदेश दिया है। या प्रभु की आराधना आपके अंदर करना है, आपका मुकाए आपका रुपया में आपका विश्वास है। कारण प्रभु आराधना योग्य है, प्रभु महान है, प्रभु पवित्र है। या प्रभु की आराधना आप या नवीन नवाज़ सेवा आरंभ करना है।
हे प्रभू येशू, याप्रमाणे या वर्षाला नवीन वर्ष आम्हाला दिलीस. आमच्या जीवनाची नवीनीकरण काय, आम्हाला नवीनीकरण होते, आमच्या जीवनाचे नवीनीकरण होते, आमच्या हृदयाचे नवीनीकरण होते, आमच्या विश्वासाचे नवीनीकरण होते. आपण प्रार्थना करूया, येशूला धन्यवाद देऊया, याची आराधना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah! 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 योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओळी 3 मध्ये प्रभू म्हणत आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू म्हणत आहे, नव्याने जन्मल्या वाचून, नवीनीकरण झाल्या वाचून, आमच्या जीवनाचे नवीनीकरण झाल्या वाचून, आम्हाला नवीन स्वभाव मिळाल्या वाचून, आमचे हृदय शुद्ध होऊन पवित्र होऊन आम्ही नवीन झाल्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. हालेलुया, हालेलुया. नवीनीकरण झालं पाहिजे, आमचं नवीनीकरण. आपण नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. नवीन वर्षामध्ये वर्षाचं नवीनीकरण झालं, दिवसाचं नवीनीकरण झालं, महिन्याचं नवीनीकरण झालं. आम्हाला आज नवीन वर्ष पाहायला मिळाला, परंतु आमचं अंतःकरण नवीन झालं का आपण पाहूया. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये नवीनीकरण आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नवीनीकरण करण्यासाठी आम्हाला प्रभू बोलवत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमच्या जीवनाचं नवीनीकरण करण्यासाठी प्रभू आज आम्हाला बोलवत आहे. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. तर आमच्या जीवनाचं नवीनीकरण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे की मला नवीन बनणे आहे. ज्याप्रमाणे दिवस बदलला, महिना बदलला, वर्ष बदललं, नवीनीकरण झालं, आमच्या जुन्या वर्षाचं समाप्ती झाली आणि नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलो. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे दिवसेंदिवस आम्ही वाढत आहोत, आम्ही आमच्या जीवनातल्या शेवटाकडे जात आहोत, मरणाकडे जात आहोत. म्हणून आम्ही नवीनीकरण करणे फार गरजेचं आहे. आणि नवीनीकरण तेव्हाच होते प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आम्ही आमच्या मनामध्ये निश्चय करू, निर्णय घेऊ की आजपासून जे काही माझ्या जीवनामध्ये वाईट आहे ते मी सोडून देणार. मागच्या वर्षामध्ये मी जे काही वाईटामध्ये होतो, जे काही मी चांगले काम करू शकलो नाही, मी देवाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, मी देवाच्या इच्छेनुसार चालू शकलो नाही, तर या वर्षामध्ये मी ह्या गोष्टी पूर्ण करणार. देवाच्या इच्छेनुसार मी चालणार, प्रभूच्या आज्ञेनुसार मी चालणार, बायबलच्या वचनानुसार मी चालणार आणि प्रभूच्या इच्छेच्या विरोधामध्ये मी काही करणार नाही. असं जेव्हा आपण मनामध्ये निर्णय करतो, जेव्हा आम्ही निर्णय करतो तेव्हा आम्ही त्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आधी आपण निर्णय करूया. जेव्हा आपण या वर्षाच्या सुरुवातीला आज प्रभूकडे आलेले आहोत, या आरंभाच्या दिवशी, सुरुवातीच्या दिवशी आपण प्रभूकडे प्रार्थना करू, प्रभूला सांगू, प्रभू मी जे काही करू शकलो नाही मागच्या वर्षी, या वर्षी मला करण्यासाठी मला शक्ती दे, सामर्थ्य दे, माझ्या जीवनाचे नवीनीकरण कर, माझ्या जीवनाला नवीन बनव, मला शुद्ध बनव, मला पवित्र जीवन जगण्यासाठी मला शक्ती दे, सामर्थ्य दे, म्हणून आपण प्रार्थना करू. सर्वात महत्वाची गोष्ट आपण निर्णय करूया. दुसरी महत्वाची गोष्ट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, जो निर्णय आम्ही घेतो त्या निर्णयाला पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रभूकडून आशीर्वाद मागूया.
आपण कधी कधी निर्णय घेतो, आम्ही म्हणतो आजपासून मी सकाळी रोज उठून प्रार्थना करतो, किंवा मी रोज रोसरी म्हणतो, किंवा मी रोज बायबल वाचणार, मी एवढा भाग बायबलचा मी वाचणार, असा आम्ही निर्णय घेतो कधी कधी. परंतु आम्ही कमजोर असल्यामुळे, अशक्त असल्यामुळे, आम्ही पापी असल्यामुळे आम्ही काय करतो, लोभात पडतो आणि आम्ही कामामध्ये गडबडीमध्ये जातो आणि आमच्या कामाच्या गडबडीमध्ये आम्ही आमचे कर्तव्य विसरून जातो, आम्ही केलेला निर्णय आम्ही विसरून जातो आणि मग ते निर्णय पूर्ण करत नाही. तर आम्हाला प्रभूची कृपा मिळाल्याशिवाय, प्रभूचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आम्ही केलेले वचन आम्ही पूर्ण करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. कोणतेही काम करण्यासाठी निर्णय करणे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करणे, प्रयत्न करणे. आम्ही स्तोत्र ग्रंथ 27 मध्ये आम्ही वाचतो. स्तोत्र ग्रंथ 27 मध्ये स्तोत्रकार आम्हाला काय शिकवत आहे, स्तोत्रकार आम्हाला सांगत आहे, शिकवत आहे, वचन सांगते. स्तोत्र 27:4 मध्ये आम्ही वाचतो. स्तोत्रकार म्हणते, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. वरदान तर मागितलं, परंतु वरदान आपोआप पूर्ण नाही होणार, तर त्याच्या प्राप्तीसाठी मला झटावं लागेल. स्तोत्र ग्रंथ 27:4 मध्ये आपण वाचतो. स्तोत्र 27:4, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. आणि समोर म्हणत आहे ते हे की, म्हणजे मग कोणतं वरदान मागितलेलं आहे, हे वचन मागितलं आहे, वरदान मागितलं आहे, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी म्हणून हे मी वरदान मागितलं देवाला, ही कृपा मागितलं मी देवाला, हे आशीर्वाद मागितलं मी देवाला. परंतु फक्त मागून काम होणार नाही, तर त्याच्या प्राप्तीसाठी मी झटलो पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे, आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, देवाच्या जवळ केलं पाहिजे, देवाकडे विनंती केलं पाहिजे. तेव्हा आमचे जे मागितलेले वरदान आहे ते आम्हाला प्राप्त होईल. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, मी मागितलेलं आहे म्हणून झटेन. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो स्तोत्र ग्रंथ 24 मध्ये आम्ही पाहतो, स्तोत्र ग्रंथ 24